चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं मराठी व्याकरणाचा पहिला घटक चालू आहे तो म्हणजे वर्णमाला. वर्णमालेमध्ये आपण कालच्या तासाला आपण पाहिलं की साधित स्वरापर्यंत आलो होतो आपण. त्याच्या नोट्स देखील पाठवल्यात. आणखी अपडेट नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. वेळोवेळी प्रत्येक प्रकरण झाले की त्याच्या नोट्स मिळतील. नोट्सची चिंता करायची नाही. झेरॉक्स करा, काय करायची ते करा. फक्त इतर शेअर केलं की ते मला कळतंय आणि कसं कळतंय तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे. ओके. तर आज आपण म्हणजे वर्णमालेचं आपण स्वरूप होतोय. पूर्ण 52 वर्ण आहेत. त्या 52 वर्णांचं स्वरूप पाहायला चालू आहे आपलं. काल आपण स्वर पाहिले. आज आपण स्वरादी पाहतोय आणि मग स्वरादी मराठी व्याकरणात किती महत्वाच्या आहेत, त्या कुणी आणल्या, काय आणल्या हे प्रत्यक्षात बघूयात आपण. बघा इथं स्वरादी दिले आणि स्वरादीमध्ये ही आहे आपली स्वरादी. आणि स्वरादी म्हणजे काय? स्वर आहे ज्याच्या आधी त्याला आपण स्वरादी म्हणतो. ते अनुस्वार व विसर्ग ह्या दोन स्वरादी आहेत. यांचा उच्चार करताना या वर्णांचा उच्चाराच्या अगोदर स्वर येत असतो. काय येत असतो? स्वर येतो. म्हणूनच स्वर आहे ज्याच्या आधी त्याला आपण काय म्हणतो रे? स्वरादी असं म्हणत असतो. मग स्वरादी म्हणजे स्वर आहे ज्याच्या आधी त्याला स्वरादी असं म्हटलं जातं. बिंदू आणि विसर्ग यांना स्वरादी असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्वरादी पाहत असताना तुम्ही असं पाहिलं असेल अम आणि आ, हे असं पाहिलेलं असणार आहे. परंतु वर्णमालेतील जे 52 वर्ण आहेत आपले, त्यातला पहिलं सुरुवातीचं कुठलं आहे रे? तर आपली वर्णमाला जी आहे, मुळाक्षर जी आहे ती अ पासून सुरू होतं. म्हणून त्याच्यावरती पहिल्यांदा इथं अ आणि इथं अ घेतलं जातं. खऱ्या अर्थानं हे अनुस्वार आणि हा आहे विसर्ग, ह्या आहेत स्वरादी खऱ्या तर. ठीक आहे. इथं दिलंय बघा तुम्हाला अनुस्वार आणि विसर्ग. मग तुम्हाला माहिती असायला पाहिजे की अ आणि इथं दोन्हीकडे अ दिलंय ना, ते मुळाक्षरातलं पहिलं. तिथं तुम्ही कुठलंही घेऊ शकता. पण आपल्याला सवय लागली, पारंपरिक असं आलंय, त्याच पद्धतीने आपण घेतो. अ हे त्याचं प्रतिनिधित्व करतंय. काय करतंय? प्रतिनिधित्व करत आहे. ठीक आहे. आणि म्हणून फक्त आपल्याला हे अनुस्वार आणि विसर्ग ह्या खऱ्या स्वरादी आहेत. त्याचं प्रतिनिधित्व फक्त अ करतं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ही एक प्रकारचे स्वर धर्मदर्शक चिन्ह आहेत. हे वाक्य लक्षात ठेवा, परीक्षेला येऊ शकतं. त्याचबरोबर स्वरादी व स्वराचे स्वरचिन्हानंतर किंवा अथवा व्यंजनानंतर काय होत असतं? एक स्वर येत असतो आणि त्यानंतर स्वरादी त्याच्यावरती येत असते. म्हणजेच काय? तर स्वरादी पूर्वी स्वर येत असतो. तो स्वर ह्रस्व स्वर असतो. आता इथं आहे ना, हा शुद्ध लेखनाच्या नियमानुसार दिले बघा. याच्यावरती बऱ्याच वेळेस परीक्षेला प्रश्न विचार. विशेष करून इथं काय रे? आकार आणि उकार दिले. आकार नाहीये इथं, तर इकार आहे. बरोबर ना? इकार आणि उकार म्हणजे काय? तर इथं एक्झाम्पलच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की एखादा विसर्ग असेल किंवा अनुस्वार असेल, त्याच्या पूर्वी येणारे इकार आणि उकार हे कसे लिहिले जातात ते बघायचं आपल्याला. आता शब्द मी लिहिला इथं लिंबू. शब्द कसा लिहिलाय आपण इथं? लिंबू शब्द लिहिलाय. मला सांगा, हे ब ला दुसरा उकार आहे. म्हणजे मराठीचा 7 नियम आहेत. 7 नियमातला हे नियम काय? तर मराठी शब्द लिहित असताना त्याच्या शेवटी जर इकार आणि उकार येत असेल तर तो दीर्घ लिहायचा असतो. म्हणून इथं हे लिहिलंय. एक्झाम्पल खेळाडू शब्द आहे. पण आपल्याला कळलं पाहिजे की खेळाडूला ड ला पहिला उकार द्यायचा का दुसरा द्यायचा? तर निश्चितपणे दुसरा द्यायचा असतो. कारण तो एक मराठीतला नियम आहे. 7 नियमापैकी एक नियम आहे. आणि तो नियम काय आहे? तर मराठी शब्दाच्या शेवटी येणारे इकार उकार दीर्घ लिहायचे. मग आता इथं काय सांगायचं होतं मला इकार आणि उकार बद्दल? तर हे अनुस्वार जे आहे ना, हे अनुस्वाराच्या पूर्वी येणारे इकार आणि उकार. इकार म्हणजे वेलांटी आणि उकार म्हणजे उकारच असतो. तर येणारी वेलांटी जी आहे ती पहिली द्यायची असतं. ह्याला शुद्ध लेखन म्हणतात. शुद्ध शब्द कसा लिहायचा आणि शुद्ध शब्दांचा अभ्यास याच्यामध्ये होतो आपला. कळलं? त्यानंतर मी एक दुसरा शब्द लिहिलाय दुःख. हा दुःख शब्द लिहिलाय ना, हा दुःख शब्द लिहित असताना विसर्गाच्या पूर्वी देखील म्हणजे जे दोन्ही मिळून स्वरादी आहेत ना, त्यांच्या पूर्वी येणारे इकार आणि उकार जर आले तर ते ह्रस्व लिहावी लागतात. हे पहिला उकार दिलाय आपण. बरोबर ना? दुःखला दुसरा उकार कधीच येणार नाही. आणि मग शुद्ध शब्द लिहित असताना काहीतरी मिस्टेक करून विसंगत घटक वळका म्हणून तुम्हाला याच्यामध्ये विचारलं जातं. म्हणजे स्वरादी पूर्वी येणारे जे स्वर असतात ते स्वर तर अगोदर येणारच आहे, पण येणार कसा? तर त्यातला इकार आणि उकार कसा असतो रे? ह्रस्व असतो. हे तुम्हाला एक्झाम्पलच्या माध्यमातून सांगितलं आणि समजलं असेल. एकूण स्वरादी किती येतं? तर एकूण स्वरादी 2 आहेत. हे सगळ्यांना माहिती. त्याचं प्रतिनिधित्व अ करतंय. मुळात स्वरादी कुठले? तर अम आणि आ जे आहेत ना, त्यातला फक्त अनुस्वार आणि विसर्ग हे काय आहेत रे? स्वरादी आहेत. ठीक आहे. आणि मग इथं काय केलंय? स्वरादी ज्या आपल्या 2 आहेत, त्या स्वरादीचं शिरोबिंदू, बिंदू आणि विसर्ग
शिरोबिंदू आणि बिंदू मधला फरक आपल्याला समजला पाहिजे. तसं पाहिलं तर सगळ्यांना माहिती आहे, अनुस्वार लिहित असताना हे असं भरीव लिहायचा असतो, असा पोकळ कधीच लिहायचा नसतो. हा चुकीचा असतो आणि हा बरोबर असतो. ही एक छोटीशी संकल्पना. त्यानंतर अनुस्वार असेल, शिरोबिंदू असेल, शीर्षबिंदू असेल, शीर्षक बिंदू असेल, फक्त बिंदू असेल, टिंब असेल, अनुनासिक असेल, पंचमवर्ण असेल, परस्वर्ण असेल, एवढी नावं काय आहेत रे ह्या अनुस्वाराची आहेत. मग एवढ्या नावामध्ये पण थोडस म्हणजे थोडासा नॉर्मल काय रे फरक असतो. त्या फरकावरती पण तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि विचारलेले आहे त्याच्या अगोदर. ते कसे तुम्हाला सांगतो. आता मला सांगा, इवरचं सोडून टाका, इथं बघा. तर उच्चाराच्या संबंधित शिरोबिंदूचे दोन प्रकार पडतात. हे खूप महत्वाची संकल्पना आहे. मग त्याच्यामध्ये पहिला प्रकार काय आहे, तर हा स्पष्ट व खणखणीत. स्पष्ट व खणखणीत म्हटलं की अनुस्वार द्यायचा असतो, आणि अस्पष्ट आणि ओझरत म्हटलं की काय करावं लागतं, त्याला परस्वर्णाने लिहायचं असतं. आता कालच्या तासाला तुम्हाला सांगितलं परस्वर्णाने कसं लिहायचं. शब्द लिहिला इथं आपण वेदांत, हा वेदांत शब्द लिहिलाय, आणि याला परस्वर्णाने लिहायचं म्हटलं की कसं लिहावं लागतं, हे वेदांत लिहावं लागतं. असं अशा पद्धतीने शब्द लिहायचा आहे आपल्याला. भांडण, भांडण शब्द लिहिलाय ना, तर भांडण शब्द आपण असं लिहितो, बरोबर ना. पण प्रत्यक्षात त्याला परस्वर्णाने लिहायचं म्हटलं तर कसं लिहावं लागेल, हे अशा पद्धतीने भांडण शब्द लिहिला जातो. मग आता सर हिथं दिलंय तुम्ही स्पष्ट व खणखणीत काय, याच्यावरती प्रश्न विचारला जातो बरं का. तर हे आहे स्पष्ट व खणखणीत, हे आहे स्पष्ट व खणखणीत, बरोबर ना. आणि हे आहे ओझरत. हे कसं आहे, ओझरत म्हणजे अस्पष्ट. आणि ही जी लिहिण्याची पद्धत आहे ना, ही आपल्यामध्ये नाहीये, तर ती संस्कृत मध्ये आहे. मग संस्कृत मध्ये लिहिलं जातं ते, आणि मग संस्कृत मध्ये लिहिलं जातं. तर तुम्हाला पुन्हा एकदा शुद्ध शब्द लिहायचा कसा, शुद्ध शब्दामध्ये विचारलं वेदांत शब्द कसा लिहाल, बरोबर ना. त्यानंतर भांडण शब्द कसा लिहाल, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे तो तत्सम शब्द आहे. तो तत्सम शब्द शुद्ध शब्द असा आहे, परंतु तो मराठीमध्ये लिहिला जात नाही. आणि याच्यावरनं तुम्हाला परस्वर्णाने लिहिलेली जाणार आहे, म्हणजे अनुनासिक. आता मी बघा ना, इथं न घेतले नळाचं, इथं काय आहे का त्या नचा संबंध, नाहीये. मग कसं ओळखलं सर तुम्ही नच का घेतलं, हिथं न बाणाचं का घेतलं, तर हिथं जे द आहे ना, ह्या द च्या पुढे कुठलं अक्षर आहे रे, हे त आहे, बरोबर ना. आणि मग त्याच्यातलं त थ द ध न, शेवटची जी आहे ना ते न नळाचं घ्यावं लागतं. हिथं बघा, हिथं काय रे, भांडण मधलं ही ड आहे, बरोबर ना. मग त्या ट ठ ड ढ न बाणाचं घ्यायचं असतंय, म्हणून हे इथं घेतलं. म्हणजे परस्वर्णाने लिहिलं म्हणजे काय करावं लागतं, अनुनासिकेचा वापर करून लिहिलं जातं. आता तुम्ही म्हणता सर आम्हाला अनुनासिकच माहित नाही, तर अनुनासिक जे आहेत ना, ते आपले किती अनुनासिक आहेत, तर 5 अनुनासिक आहेत. म्हणजे आपण जे 25 स्पर्श व्यंजन लिहितो ना आपण, एक्झाम्पल आपण इथं लिहिता येते का बघूयात. हा इथं बघा, इथं लिहिलं क, इथं लिहिलं ख, इथं लिहिलं ग, घ, आणि इथं लिहिलं ंग. आता यांचे उच्चार पण थोडे सांगतो तुम्हाला. च, श, ज, झ, आणि य किंवा न, ट, ठ, ड, ढ, आणि न. त्यानंतर त, थ, द, ध, आणि न, आणि इथं लिहिलं प, फ, ब, भ, आणि म. आता इथं प्रत्येकाचा पाय मोडलेला असतो. हे व्यंजन आहे, आणि कसली व्यंजन आहेत माहिती आहे तुम्हाला. अरे काय शाही संपली काय, अरे बापरे. ठीक आहे, तर हे जे आता लिहिलेले आहेत ना, हे 25 वर्ण आहेत ना, हे मुखतगत पाहिजेत. अर्थात तुम्हाला मुळाक्षर जी 52 आहेत ना, ती पूर्ण 52 मुळाक्षर जे आहेत ना, ते तुमची क्लिअर कट काय पाहिजेत रे, पूर्ण मुखतगत पाहिजेत. बऱ्याच जणांना, आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय आणि मुळाक्षर देखील आपले पाठ नाहीत, ही शोकांतिका आहे बरं का. आपल्याला निदान मुळाक्षर पण येणं गरजेचं आहे. एक मनाला प्रश्न विचारा काय जण, की आपल्याला हे मुळाक्षर लिहिता येतात का नाही. ठीक आहे, पुन्हा आता हे गेलं वाटतं. ठीक आहे, वरती आहे आपल्याकडे ते, बरं ठीक आहे, राहू द्या त्याला. तुम्हाला लिहून दाखवलेत मी. आणि मग याच्यामध्ये काय सांगायचंय मला, हिथं लिहिलेली जी मुळाक्षर होती ना, त्यातली शेवटची काय होती रे, हिथं लिहिलेलं, हा शेवटला लिहिलेलं काय होतं, ह्याला ह्याला काही जण ड म्हणतात, ड नसतं ते. तर त्याला उच्चार करताना काही जण न करतात.
ते न पण नसतं खऱ्या अर्थानं. त्याला खरं तर नाकातून ग म्हणावं लागतं. कसं म्हणावं लागतं? ग. तुम्हाला पुरावा देतो म्हणजे लक्षात येईल. हे वाङ्मय शब्द आहे. आता वाङ्मय शब्दांचा उच्चार जर केला तुम्ही तर वाङ्मय शब्दामध्ये ग आहे का? नाही. पण उच्चार केल्यानंतर ग येते बघा बरं, वाङ्मय. बरोबर ना? मग वाङ्मय म्हणताना तिथं जे येते ना ते खऱ्या अर्थानं त्याला न म्हणतात काही व्याकरणकारांचे पण मतभेद असू शकतात. आणि काही जणांना ग असं म्हणतात. नाकातून ग म्हणायचंय खरं त्याला, लक्षात ठेवा. माहिती असावं. त्यानंतर पुढे दिले ना हे, आता हे सुद्धा नच आहे. पण काही जण ह्याला य म्हणतात नाकातून य, कारण हे परस्वराने लिहिलं ना. इथं लिहिलं शब्द बघा, हा शब्द लिहिला मी अंजली. काय शब्द लिहिलाय रे? अंजली. बघा ल लिहिताना कसं लिहिलंय, पाकळीयुक्त लिहिलंय का दे शेवटी उभा दंड दिलाय का, बघा ते तुम्हाला सांगितलंय. तर अंजली शब्द परस्वराने कसा लिहावा लागतो याच्यावरती प्रश्न परीक्षेला विचारला जातो. आणि अंजली शब्द असा लिहावा लागतो. आता अनुसार काढून ते परस्वराने लिहिलंय. परस्वराने म्हणजे ह्या न लिहिले, आणि न मध्ये य पण येत. न चा नियचा नाकात संगम होतो. अनुनासिक म्हणजे काय? थोडस. अनु म्हणजे जरास, थोडस. नाकातून म्हणजे अनुनासिक. मग अंजली अंज असं येतं ना ते असं. आणि परत आहे इथं न न बाणाचं, इथं आहे न, आणि इथं आहे आपलं शेवटी म. हे आहेत 5 अनुनासिक. ना ते अनुनासिक अशा पद्धतीने लिहिताना वापरले जातात. अनुनासिक एकूण 5 आहेत. त्यांना परस्वर्ण म्हणतात. परस्वर्ण म्हणतात. का म्हणतात ते पुढे सांगणार आहे व्यंजनात. आणि त्यांनाच पंचमवर्ण म्हणतात, कारण क ख ग पासून हे 5व्या स्थानावर येतात म्हणून त्यांना पंचमवर्ण म्हणतात. ठीक आहे. हे फक्त तुम्हाला माहितीस्तव सांगितलंय. आता मुद्दा काय आला आपला, स्पष्ट व खणखणीत म्हणलं की डायरेक्ट अनुसार द्यायचा, विषय संपतो तिथं. त्यांच्यामध्ये 2 प्रकार आहेत बघा. हे पण आता हे बऱ्याच जणांना प्रकार माहित नाहीत. मी तुम्हाला सांगतो ह्यातली गंमत काय आहे ते. काय गंमत आहे मला सांगतो. काहीच नाही कळलं तर आयुष्यामध्ये मराठी व्याकरण काय होतं हे कळलं पाहिजे. नाही तर प्रॉब्लेम काय होतो तुम्हाला सांगतो, की कुठलीच भाषा आपल्याला धड बोलता येत नाही. प्रोनाऊन्सिएशन पण तसंच पाहिजे. आपल्याला उच्चार चांगले करता आले पाहिजे. शुद्ध शब्द फेक केली पाहिजे. कारण बोलण्यावरून आपण जग जिंकू शकतो, हे जिंकता आलं पाहिजे. म्हणून आपल्याला भाषेचं ज्ञान अवगत असणं गरजेचं आहे. चांगल्या पद्धतीने आपण इतरांशी संवाद करू शकतो. प्रमाणित बोलणं म्हणजे प्रमाणित लिहिणं असतं, पण प्रमाणित शुद्ध बोलणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. आता मुद्दा काय, अनुस्वार म्हणजे हे असा असतो बघा. बघा आता मी काय म्हणतो, तुम्ही म्हणता सर कसं असं करायला लागले. आणि शीर्षबिंदू असा असतो. मग फरक काय यातला, हा आहे अनुसार आणि हा आहे शीर्षबिंदू. तुम्ही म्हणता सर आम्हाला येड्यात काढायला लागलात आता तुम्ही, कारण दोन्ही तर सारखंच आहे, लिहिलंय पण सारखंच, पण बदल काय कळत नाही. पण मी ह्याला काय म्हणतो अनुसार, आणि ह्याला काय म्हणतो शीर्षबिंदू. फक्त लक्षात ठेवा दोन्ही वेगवेगळे आहेत, पण ते कधी आहेत, कसे आहेत आणि कसे ओळखायचे हे खूप म्हणजे आतुरता असली पाहिजे, की ह्याच्यामध्ये हे नेमकं सरांनी लिहिले. 2 टिंब दिले, 2 बिंदू दिले, 2 शीर्षबिंदू दिलेत, शीर्षक बिंदू दिलेत, अनुसार दिले, शीर्षबिंदू दिले. काय ते नेमकं फरक तुम्हाला कळला पाहिजे. आणि या छोट्या फरकावर कितीतरी वेळेस परीक्षेला प्रश्न विचारलाय, तुम्हाला दाखवतो ते परीक्षेला. आणि आता तुमच्या परीक्षेला पडलेले प्रश्न हे चॅप्टर झाला की मी घेणार आहे. कुठलीही परीक्षा असो तुमच्या सगळ्या परीक्षेतले टोटल परीक्षेतले प्रश्न मी तुम्हाला इथे घेतो, काही काळजी करू नका. आणि मग अनुस्वार म्हणजे असं लिहायचं, शीर्षबिंदू म्हणजे असं लिहायचं. हे काय कसं आहे ते पुढे सांगतो तुम्हाला. आणि ओझरता आणि अस्पष्ट म्हणजे तेही सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, ते जरा थोडस आपण वेटिंगला ठेवलेले मुद्दा. आता इथे बघा त्यातला पहिला मुद्दा आला बघा, त्यातला अनुस्वार. अनु अधिक स्वार म्हणजे पाठी मागून झालेला उच्चार जो असतो तेव्हा त्यास अनुस्वार असं म्हटलं जातं. मग आता सांगितलं की स्वर येतो, म्हणजे एक्झाम्पल कसं बघायचं. मी शब्द लिहिलाय पतंग, बरोबर ना. आणि पतंग शब्द लिहिल्यावर ह्याचा उच्चार करा बरं. उच्चार करत असताना प त त च्या अगोदर अ येता. हे त कसं आहे कालच सांगितलंय तुम्हाला, हे त असं आहे. इथं पाय मोडलाय का? नाही. मग ते कोण आहे? अक्षर आहे. याची फोड कशी करणार सर? हे त चा पाय मोडायचा, याच्यामध्ये आहे अ, म्हणजे हा कोण झाला रे? स्वर. आणि स्वरानंतर वरती अनुस्वार येतो. मग स्वरावर उच्चार होणारा स्वर म्हणजे हे अनु म्हणजे काय रे? मागून. इथं अर्थ काय घ्यायचा? अनु म्हणजे मागून, आणि परत स्वार होणारा. मग मागून स्वार होतो प त त अंग असं. आणि मग म्हणजे हे पतंग शब्द असा तयार होतो. मग मला सांगा ह्या त मध्ये अ दडलेला आहे का? नाही तर आहे. मग ह्या स्वरानंतर परत कोण आलाय? हा अनुस्वार आलाय. कळलं का मी काय म्हणतो ते? म्हणून इथं दिले ज्या शिरोबिंदूचा उच्चार स्पष्ट व खणखणीत केला जातो
तेव्हा त्यास अनुस्वार अनुस्वार म्हटलं जातं। अनुस्वार म्हणजे अनु अधिक स्वार होय, म्हणजेच पाठीमागून झालेला उच्चार किंवा एका उच्चारावर स्वार होणारा उच्चार। अनुस्वार असणाऱ्या वर्णाच्या पुढील अक्षर हे वर्गीय व्यंजन स्पर्श व्यंजन असेल तर त्याचे तेथे स्पष्ट व खणखणीत उच्चार होतो। आता इथं एक मुद्दा आलाय, तो आता वरती आपण ठेवलेला, वर्गीय व्यंजन म्हणजे काय? तो वर्गीय व्यंजन म्हणजे जे स्पर्श व्यंजन आहे त्यांना वर्गीय व्यंजन म्हणतात। मग कुठले स्पर्श व्यंजन? आता वरती मी लिहिले होते बघा, क ख ग घ, बरोबर ना, त्या म पर्यंत लिहिले होते, हे 25 आहेत, म्हणजे 5 लाईनी आहेत बघा अशा, क च ट त प अशी लाईन आहेत, ते 5 लाईनी आहेत ना, त्या 5 लाईनी म्हणजे स्पर्श व्यंजन। आणि स्पर्श व्यंजनालाच वर्गीय व्यंजन म्हणतात, हे विसरता कामा नये। वर्गीय व्यंजन का म्हणायचं? कारण त्याचे वर्ग पडतात, क चा वर्ग, च चा वर्ग, ट चा वर्ग, त चा वर्ग, प चा वर्ग, हे वर्ग पडतात। आणि जे अवर्गीय व्यंजन आहेत, येर ल व श श स हळ, हे जे आहेत ना 9 जे आहेत ते अवर्गीय व्यंजन आहेत। आणि म्हणून आता मागाचा एक 2 पॉइंटचा आपल्या टिंबचा मुद्दा राहिलेला आहे, तो मुद्दा अजून सांगितला नाही मी तुम्हाला, लक्षात ठेवा। स्पर्श व्यंजन असेल तर त्यांचे स्पष्ट व खणखणीत उच्चार होतो। आता इथं तुम्हाला दिलंय गंगा, शब्द काय दिला इथं? गंगा। तर हा स्पष्ट होतो का सांगतो? कारण ह्या अनुस्वाराच्या पुढे ग जे आलंय त्या 25 वर्णापैकी एक आहे का नाही? आहे। संत त आहे का नाही त्या 25 वर्णापैकी? आता लिहिलेले 25 वर्ण, हे मंच लिहिले, घंटा लिहिले, वंदना लिहिले, बरोबर ना, हे कांडी लिहिलेले, हे तर कंठ लिहिलंय, ह्याला उच्चारत नाही, बरोबर ना। आणि मग हे जे लिहिलंय ह्यांच्यामध्ये परस्वर्णाने ह्यांना लिहिता येतं, ह्यांच्या गटातलं पुढचं अक्षर लिहिता येतं। ह्याला लिहायचं म्हटलं तर असं लिहावं लागणार आहे, बरोबर का नाही? ह्याला लिहायचं म्हटलं तर असं लिहावं लागणार आहे, बरोबर का? त्याच गटातलं ह्या अनुस्वाराच्या पुढचा कोण आहे? ट आहे, आणि ट च्या गटातलं शेवटचं अनुनासिक कोणतं आहे? न बाणाचं, ते घेऊन अनुनासिक लिहावं लागतं। हे परीक्षेला येतं मी सांगतो। वंदना लिहित असताना याच्या पुढे द आलंय, मग त थ द द न, म्हणजे वंदना शब्द लिहित असताना असा लिहावा लागणार आहे। हे बघताना सुद्धा आपल्याला बघू वाटत नाही, पण हे लिहावं लागतं, हे संस्कृत मध्ये आहे, कारण आपल्याकडे विचारलं जात नाही। आता कांडी शब्द लिहावा लागणार आहे असं, ठीक आहे। आणि मग या पद्धतीने इथं गंगा शब्द असा लिहावा लागणार आहे असा, बरोबर ना। आता इथं कंठ लिहित असताना असं लिहावं लागणार आहे, तर अशा पद्धतीने संत शब्द लिहिताना असं लिहावं लागणार आहे, हे लिहिलं परस्वर्णाने, बरोबर ना। आणि परस्वर्णाने लिहिले म्हणजे प्रत्येक शब्द जो आहे ना त्या 25 मधल्या गटातला शब्द आहे बघा, अनुस्वाराच्या पुढचा, आणि म्हणून यांना अनुस्वार म्हणतात। आणि फरक सांगतो आता तुम्हाला, हे आहे शीर्षबिंदू, त्यातलं जे आपण असं लिहिलं होतं ना आता राजांनो, हे असं लिहिलं होतं ना, त्याच्याबद्दल बोलतोय मी। एक अनुस्वार कळला वरती, त्याच्या गटातलं किती? त्या 25 पैकी आलंय। आता 25 पैकी येत नाही, त्याला म्हणायचं शीर्षबिंदू। मग आता इथं बघा, जेव्हा शिरोबिंदू असणाऱ्या स्व अक्षराच्या, म्हणजे शिरोबिंदूचा स अक्षर कसं असणार आहे? समजा शब्द लिहिलाय मी तर सिंह, काय लिहिलंय? सिंह। आता स्व अक्षर कोण असणार आहे? ज्याच्यावरती अनुस्वार आहे तो स्व अक्षर। स्व अक्षराच्या पुढील अक्षर हे अवर्गीय व्यंजन गटातील आहे। आता मला सांगा, ह होतं का रे त्या 25 मध्ये? नव्हतं, बरोबर ना। स्व अक्षरा म्हणजे कुठं लिहिलंय? स्व अक्षराच्या हे अवर्गीय व्यंजन गटातील असेल, त्याच्या पुढे कुठलं अक्षर असेल? पुढील अक्षर हे अवर्गीय व्यंजन गटातील असेल तर त्यास अनुनासिकेने न लिहिता शीर्षबिंदू दिला आहे असं म्हणायचं, एवढा फरक आहे। मग आता मला सांगा, हा कोण आहे रे? तर हा आहे शीर्षबिंदू। आणि अगोदर लिहिलेलं काय होतं रे? अगोदर लिहिलेलं बघा, इथं लिहिलेलं बघा काय होतं, इथं लिहिलेलं बघा, हे सगळे 25च्या गटातले त्या, बरोबर ना, म्हणजे वर्गीय व्यंजन आहेत, म्हणजे स्पर्श व्यंजन पुढे आले कुणाच्या? अनुस्वाराच्या स्व अक्षराच्या पुढचं अक्षर, ही संकल्पना नीट समजून घ्या, ठीक आहे। आणि मग आता इथं शब्द लिहा, बरेच शब्द लिहू शकता तुम्ही। तुमचा सगळ्यात महत्वाचा संसार शब्द आहे, बरोबर ना। संसार शब्द लिहित असताना हे जर काय विचारलं तर सांगता आलं पाहिजे हे शीर्षबिंदू आहे। काय? शीर्षबिंदू आहे। वरती लिहिलेलं भांडण शब्दातलं काय? भांडण, भावावरती दिलेला अनुस्वार हा काय रे? अनुस्वार आहे। आता मला सांगा, हे मी असं दिलं होतं आणि इथं एक असं दिलं होतं, दोन्हीत पण सेमच लिहिलं जातंय का नाही? पण तुम्हाला विचारलं, तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतो, वरतीचे 3 अक्षर शब्द दिले जातील आणि ह्यातला एक दिला जातील, किंवा ह्यातले 3 दिले जातील आणि वरचा एक दिला जातो। परीक्षा सोपी नाही, समजून घेतली तर सोपी आहे, समजून नाही घेतलं तर अवघड वाटणार आहे तुम्हाला। आणि म्हणून तुम्हाला
ह्या गोष्टी कळल्या असतील तर हे सगळे काय आहेत रे, हे अवर्गीय व्यंजन आहेत. य र ल व श श स आणि हळ हे 9 अवर्गीय व्यंजन आहेत. कसले? अवर्गीय व्यंजन आहेत. अवर्गीय व्यंजन. समजलं असेल तुम्हाला दोन्ही मधला फरक. त्यानंतर नाही का, ठीक. वर्गीय व्यंजना व्यतिरिक्त अर्थात अवर्गीय व्यंजन म्हणजे इथं काय केले, अक्षरासोबत नासिके उच्चार दर्शवण्यासाठी दिला जाणारा शिरोबिंदू म्हणजे त्याला शिरोबिंदू पण म्हटलं जातं. त्याची उदाहरणं दिलीत किंवा म्हणून आता वरती दिले ना, त्याची फक्त ही उदाहरण आहेत. ठीक आहे, कळलं? आता यामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की हे कोण आहे बघायचं, हे कोण आहे बघायचं, हे कोण आहे बघायचं, हे कोण आहे बघायचं आणि हे कोण आहे बघायचं. समजतंय का मी काय बोलतोय ते? तर हे आहेत सगळे शीर्षबिंदू, बरोबर ना? मग आता बिंदू मध्ये अनुस्वार मध्ये जास्त फरक वाटला का तुम्हाला? नाही फरक. फक्त फरक काय तर थोडा फरक, ते 9 अवर्गीय व्यंजन आले तर त्याला शिरोबिंदू म्हणायचं आणि 25 त्या अनुस्वाराच्या पुढचे अक्षर आलं तर त्याला काय म्हणायचं, तर त्याला अनुस्वार म्हणायचं. आता त्यातला जो एक शेवटचा मुद्दा होता अनुनासिक. अनुनासिकची आत्ताच व्याख्या सांगितली तुम्हाला. ज्या शिरोबिंदूचा उच्चार ओझरता अस्पष्ट नाकातून केला जातो किंवा करतात त्यास अनुनासिक असे म्हणतात. स्वरांचा अनुनासिक उच्चार दर्शवण्यासाठी दिला जाणारा शिरोबिंदू म्हणजे इथं काय सांगितले, फक्त अनुस्वारावरती जास्त असं म्हणजे पहिलं प्राचीन मध्ये काय केलं जायचं बघा, इथं पण दिले बघा तुम्हाला. हे हे गाव, केलं, झाड, गोड, झालं, हे ते, दही, तळे, इथं लिहिलं नाही, त्याला जमलं नाही. करावे, केले, चालते, दही, तुंप, तुरंट्या, असं उगच कुठंतरी टिंब द्यायची सवय होती, बरं ना? पण ते अलीकडं काय रे, तर अलीकडं अरे हा, तर अलीकडं तसं लिहायची काही गरज नाही बरं का. अलीकडं आपण काय करतो माहिती का, ते टिंब देत नाही, ते पूर्वी दिले जायचे, आता दिले जात नाहीयेत, बरोबर ना? तर हे वर्णमालेतले सगळे बारकावे छोटे छोटे सांगितले. तुम्ही शांत डोक्याने हे समजून घेणं गरजेचं आहे. एकदा समजून घेतल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी येणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथं मी लिहित होतो की हे लिहितच नाही, त्याला नसते लिहायचंय तिथं, फक्त ते टाईपरायटरचा वाढदिवस, बरोबर ना? आणि मग इथं आहे आपला विसर्गातला दुसरा मुद्दा, ती आहे स्वरादी. ठीक आहे, तर स्वरादी म्हणजे काय, म्हणजे स्वरादी मधली दुसरी स्वरादी विसर्ग. मग विसर्ग म्हणजे काय? विसर्ग याचा अर्थ होतो श्वास सोडणे. विसर्ग याचा अर्थ होतो श्वास सोडणे. विसर्ग म्हणजे उत्सर्जन होणे. विसर्ग म्हणजे काय रे, हा बघा इथे विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे, मुक्त होणे किंवा उत्सर्जन होणे होय. विसर्गाचा उच्चार हा ह या वर्णाला झटका देऊन उच्चार केला जातो. ह्याचा उच्चार करताना कसं करतो रे आपण? वेगळ्या अँगलने चाललात तुम्ही, लक्ष द्या इकडं मी काय सांगतोय बघा. विसर्ग जे आहे ना, विसर्ग तो मुद्दा संपलाय, क्लिअर झाला. अनुस्वार आणि ते त्या मुद्द्यात सोडू नका ते. आता आता मुद्दा चालू आहे विसर्ग. विसर्ग याचा अर्थ होतो श्वास होणे, मुक्त होणे किंवा उत्सर्जन होणे. आणि यामध्ये विसर्गाचा उच्चार करताना ह युक्त हवा जोरात बाहेर फेकली जाते. तुम्ही उच्चार करताना बघा ना, ते झपाटलेल्या चित्रपटामध्ये ओम भगनी भगनी भागोदरी उंबट सुहा किंवा स्वतः हा ह येतं. आता हे जर ह आतमध्ये घेऊन म्हणता येते का बरोबर? नाही. तर ह युक्त हवा जोरात बाहेर फेकली जाते. म्हणूनच म्हटलं की आपण एखादी बस स्थानकावर बस आली की ती आवाज कशी करते, त्या पद्धतीने उत्सर्जन होतं त्याचं, म्हणजे आपल्या त्या उच्चाराचं उत्सर्जन होत आहे. हा, हे विसर्गाचा उच्चार करताना श्वास सोडला जातो, म्हणजेच हवेचा विसर्ग होतो. विसर्गाचा उच्चार करण्यापूर्वी उच्चार होतोच. आणि विसर्गापूर्वी येणारे स्वर बहुधा रस्व स्वर असतात, म्हणजे इकार उकार. मग सांगितलं तुम्हाला, विसर्ग असू द्या, दुःख लिहिलं होतं बघा, विसर्ग असू द्या किंवा अनुस्वार असू द्या, त्याच्या पूर्वी येणारे, हा ते पुढे सांगतो, ह पुढे आहे पण विसर्गामध्ये ह युक्त असा उच्चार केला जातो. हे बरोबर सांगतोय तुम्हाला मी, सगळे गाणे वाजवतो तुम्हाला सांगतो. आता आपण काय शिकतोय? स्वरादी. ते महाप्राण व्यंजन आहे, व्यंजनाचे प्रकार, महाप्राणचे प्रकार, उपप्रकार सगळे सांगतो, फक्त ऐकून घ्या. हा ठीक आहे. विसर्गापूर्वी येणारे इकार उकार काय सांगले बहुधा, फक्त ऐकून घ्यायचं काम करा. मी काय तुम्हाला चुकीचं सांगणार नाही.
ठीक आहे. तर याच्यातलं इकार आणि उकार काय लिहावे लागतात, रस्व लिहावे लागतात. मग उदाहरण लिहिलं होतं आपण इथं दुःख, बरोबर ना. आणि तेच सांगतो विसर्गाच्या पूर्वी येणारे इकार आणि उकार आलं तर त्याचं रस्व लिहायचं असतं. विसर्गानंतर येणारे व्यंजन हे कठोर व्यंजन असते. म्हणजे कधीही तुम्हाला व्यंजन जर आली आणि तुम्हाला ओळखायचं, तर ह्याचा खूप फायदा आहे बरं का. IMP गट आहे, पण कळणार नाही कुणाला IMP. कधी कळणार, परीक्षेतला मार्क गेल्यावर कळणार हे IMP. निसंदेह, मनपटल, प्रातःकाल, अधपतन, दुःख, हे संधीमध्ये तुम्ही शब्द पाहिले असतील. आता याच्यामध्ये काय रे, ह्याच्या विसर्गाच्या पुढे काय आलं रे, हे येणारे जे शब्द आहेत ना, हे मनपटलचं हे प आहे, प्रातःकालचं हे क आहे, हे प आहे, हे क आहे, हे कसले येतं, कठोर व्यंजन असतात. काय असतात, कठोर व्यंजन असतात. विसर्गाच्या पुढे येणारे जे असतात ना, ते कठोर व्यंजन असतात. आणि मग याच्यावर विसर्ग संधीमध्ये तुम्हाला त्याचे नियम काय आहेत, कशा पद्धतीने येतंय, आणि त्या विसर्गाच्या पूर्वी कोण येत असतं आणि त्याचं काय होतं. मग विसर्ग उकार संधी असते, र ची व्यंजन संधी असते, स ची व्यंजन संधी असते, ते पुढे आपण बघणार आहेत. ठीक आहे. तर हे फक्त स्वरादी बद्दल बोलत होतो. स्वरादी बद्दलची सगळी माहिती तुम्हाला सांगितली. ठीक आहे. त्याचबरोबर आता सगळ्यात महत्वाचं आपले 52 वर्ण आहेत. 52 मधले आपण 14 स्वर पाहिले, त्यानंतर आता 2 स्वरादी पाहिल्या, म्हणजे झाली टोटल 16. आणि त्यामध्ये आता आपला हा सगळ्यात मोठा IMP घटक आहे, जेणेकरून तुमच्या परीक्षेला, मी तुमच्या परीक्षेचे प्रश्न बघितलेत, याच्यावरती भरपूर प्रश्न विचारलेत. मग व्यंजन म्हणजे काय, तर व्यंजनाला आपण परवर्ण म्हणतो. काय म्हणतो, परवर्ण म्हणतो. परवर्ण आणि परस्वर्ण यातला फरक आहे. इथं परवर्ण दिलंय आणि परस वर्ण हा जो घटक आहे ना, हा याला अनुनासिक म्हणतात. काय म्हणतात, अनुनासिक असं म्हटलं जात आहे. काय म्हटलं जातं, अनुनासिक. ठीक आहे. तर हा घटक वेगळा आहे आणि हा घटक वेगळा आहे. व्यंजनाला परवर्ण म्हटलं जातं, व्यंजनाला हलंत म्हटलं जातं, आणि त्याला स्वरांत देखील म्हटलं जातं. आता याच्यामध्ये बघा, परवर्ण म्हणजे काय तुम्हाला सांगतो, किंवा परवर्णाचं साह्य घ्यावं लागतं. हलंत म्हणजे काय, तर लिहिलं होतं आपण काल परवा, इथं लिहिले क, त्याचं पाय मोडला, आणि हल चिन्ह आहे, याला काय म्हटलं जातं, हल चिन्ह म्हटलं जातं. हल चिन्ह आहे ज्याच्या अंती, त्याला हलंत म्हणतात. आणि हल चिन्ह कोणाच्या अंती असतं, शेवटी असतं, ते व्यंजनाचे असतं, म्हणून त्याला हलंत म्हणतात. स्वरांत, स्वरांत शेवटी स्वर घ्यावा लागतो. म्हणजे जेव्हा व्यंजन पूर्ण आहे ना, त्याच्या शेवटी काय घ्यावं लागतो, स्वर घ्यावा लागतो, म्हणजे स्वरांत. खाली दिले तुम्हाला, ज्या वर्णांचा उच्चार करताना शेवटी स्वरांचं साह्य घ्यावं लागतं, त्यास काय म्हटलं जातं, व्यंजन म्हटलं जातं. व्यंजनाला परवर्ण, हलांत किंवा स्वरांत असं म्हटलं जातं. त्याचबरोबर इथं परवर्णांची बघा, उच्चारासाठी दुसऱ्या वर्णावर अवलंबून असते, म्हणजे पूर्ण उच्चार करायचा. व्यंजन हे अपूर्ण उच्चाराचे असतात. व्यंजन उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला जातो. कुणी अडवतं, मग आपला उच्चार करताना कंठ अडवतो, जीभ अडवते, दात अडवतो, ओठ अडवतात. बघा ना, प चा उच्चार करा, प, प म्हणताना वरचा ओठ आणि खालचा ओठ चिटकला जातो, त्याशिवाय प चा उच्चार होत नाही. प, फ, ब, ब, ब यांचा उच्चार करताना वरचा ओठ आणि खालचा ओठ चिटकल्याशिवाय उच्चार होत नाही. खूप मॅजिक आहे, तुम्ही लहानपणी शिकला किंवा आतापर्यंत काही जणांना माहित नसेल. दंते वर्ण कुठले, तर त, थ, द, ध, न हे म्हणताना आपल्या जिभेचं टोक, आपल्या जिभेचं पात वरच्या दाताच्या पाठीमागे जाऊन लागतं, त्याशिवाय त्याचा उच्चार होत नाही. प्रॅक्टिकली बसल्या बसल्या करून बघा, आता सध्या करून बघा, काही अडचण नाही, आपल्याला शिकायचं. आणि मग प्रत्येकाचा उच्चार करताना त्याच्यामध्ये काय होतं रे, हवेचा मार्ग अडवतो. ह्या ओठांनी तरी अडवतो, दातांनी तरी अडवतो, कंठांनी तरी अडवला जातो. हे सगळे म्हणून इथं सांगितलं, उच्चाराचा दुसऱ्या वर्णावर अवलंबून असतात. स्वरांत, अंती स्वर येतो. स्वरांत म्हणजे शेवटी स्वर लागतं, म्हणजे व्यंजनाला अक्षरत्व प्राप्त होण्यासाठी शेवटी स्वर घ्यावा लागतो, तेव्हा त्याला अक्षरत्व प्राप्त होतं. म्हणजे स्वर आहे ज्याच्या अंती, त्याला म्हणजे स्वरांत, म्हणजे अर्थात हे व्यंजन आहे. हलांत, हलांत किंवा हलंत पण म्हणतात. अपूर्ण उच्चाराची व्यंजन दाखवण्यासाठी हल चिन्ह दिले जातं, अर्थात त्याचा पाय मोडला जातो. आता सांगितलं, व्यंजनाच्या उच्चाराच्या वेळी आपले तोंड हे काहीसे बंद असते, म्हणून त्याला संवृत्त म्हणतात. काहीसे उघडे, काहीसे बंद. विवृत्त आपण स्वराला म्हटलेले आहेत बघा, अच आणि विवृत्त. विवृत्त म्हणजे खुले असतं, त्यावेळेस हवेचा मार्ग अडवलेला नसतो. तर इथं हवेचा मार्ग अडवलेला असतो, म्हणजे कुठला, तर आता मी तुम्हाला सांगितलं, ओठाने अडवला किंवा कंठाने अडवला, किंवा वरती आपल्या टालूला मूर्धन्य, म्हणजे ट, ठ, ड, ढ, न म्हणताना बघा ना, आपल्या जिभेचं टोक, आपल्याला पुढे भाग तो शिकायचा आहे.
वर्णांचे उच्चार स्थान पुढचा भाग याच्यानंतर तोच आहे. तर ते वरती जाऊन काय होतं रे, बघा ना, ट म्हणलं की जिभेचं टोक वरती आपल्या तालू आणि कंठ यांच्यामध्ये जाऊन चिटकतं. ट ठ ड ड न. ळ म्हणून बघा, ळ म्हणल्यानंतर तर एकदम स्टाईल मध्ये चिटकतंय बघा असं. ळ म्हणजे पूर्ण जिभेचं आपल्याला हे होऊन जातं. ठीक आहे. तर हे पुढे सांगतो, याचं काही सांगण्याची एवढी गरज नाही. फक्त संवृत्त म्हणजे काय, ते तोंड आपलं थोडस उघडं असतं आणि थोडस आपलं बंद होतं. म्हणजे व्यंजनांचा उच्चार करा. व्यंजन उच्चारताना हवेचा मार्ग अडवलेला असतो. हे 100% वाक्य तुम्हाला परीक्षेला येणार आहे बघा. त्यानंतर वर्गीय व्यंजन, आपण मग याच्यावरतीच बोलत होतो बघा. वर्गीय व्यंजन म्हणजे काय रे, स्पर्श व्यंजन आहे. त्याला पर्यायी नाव दिलेलं आहे. पर्यायी नाव लक्षात असणं गरजेचं आहे. तर इथं काय दिलंय, तर इथं आहेत फक्त कठोर व्यंजन. कठोर व्यंजन किती आहेत, पूर्ण ते आता 25 लिहिले ना, त्यातल्या उभ्या 2 लाईनी ह्या उभ्या लाईनी. आणि म्हणजे एकूण कठोर व्यंजन किती आहेत, एकूण कठोर व्यंजन 10 आहेत, पण त्याच्यामध्ये परत 3 मिसळली जातात. आणि मग एकूण कठोर व्यंजन किती, एक तर 10 असतील किंवा 13 असतील. म्हणजे 10/13 असं केलं जातं. मग ती 13 मधले 3 कुठले मिसळतात, तर श स स, काय श स स हे मिसळली जातात ह्याच्यामध्ये. नंतर श स आणि श यांचा मोडायचा असतो पाय. हे आहेत व्यंजन, सगळ्यांचा पाय मोडा लागतो. हे क च ट त प ख छ ठ थ फ ही जी आहेत ना, ही जी आहेत आपली कठोर व्यंजन मुळातली आहेत. आणि त्याच्यामध्ये मिसळली की पुढे सांगेल तुम्हाला मी, असेल पुढे. ठीक आहे. आणि हे आहेत मृदू व्यंजन. कठोर व्यंजन म्हणजे काय अगोदर सांगतो. कठोर व्यंजनाचा उच्चार करताना त्याचा आवाज मोठा कर्कश होतो, कडक आवाज येतो आणि मोठ्या आवाजात त्याला उच्चार करावा लागतो. बघा ना, क च ट त, आणि इकडं आपण एखादं म्हणलं ढ, म्हणजे ह्याला मृदू मऊ कोमल आहे. आता इथं बघा, मृदूला म्हणतात घोष, घोषला म्हणतात नाद. हे पर्याय नावावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर हे आपले काय आहेत रे, मृदू व्यंजन आहेत. अनुनासिक, परस्वर्ण आणि पंचमवर्ण तिसरा टप्पा ह्यातला. म्हणजेच हे कसं लिहिलं की तो बोर्ड बंद पडतोय. हे 3 आणि हे 2 हे मगा दिलेले अनुनासिक आहेत आपले. त्याला परस्वर्ण म्हणतात, इथं आता दिले बघा. आणि त्याला पंचमवर्ण देखील म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने आपल्याला कठोर व्यंजन मूळची पहिली 10 आहेत, मृदू व्यंजन मूळची हे आपले 10 आहेत, आणि अनुनासिक 5 आहेत. मूळची का म्हणतोय, कारण याच्यामध्ये परत ऍडिशन होतं, त्याच्यातले काही सगळे एकत्रित येतात आणि ते एकत्रित येऊन काय होतं रे, परत मृदू वर्ण किती, मृदू व्यंजन किती, त्यातले मूळची मृदू व्यंजन किती, एकूण मृदू व्यंजन किती, ह्यांचा अभ्यास नीट असला का पुढे संधीमध्ये फायदा होतो. हे आपलं वर्ण विचार चालू आहे. वर्ण विचारामध्ये अक्षर, स्वर, व्यंजन, स्वरादी यांचा सगळा मेळ असतो. हा मेळ आपल्याला समजून घ्यायचा असतो, त्यांची उच्चारस्थानं समजून घ्यायची असतात. हे सगळं आपल्याला डिटेल्स मध्ये आपल्याला पुढे कळणार आहे. फक्त आपण यांची काय करतोय, स्वरूप पाहतोय. मी सुरुवातीला हेडिंग टाकलं होतं बघा, वर्णांचं स्वरूप पाहतोय आपण. हे सगळी वर्ण आहेत. आता इथं दिलंय बघा, इन डिटेल्स मध्ये तुम्हाला दिलंय की वर्गीय व्यंजन आणि स्पर्श व्यंजन यांना हे एकत्रित किती आहेत रे, 25. याच्यामध्ये ही पहिली जी लाईन होती ना आत्ताची, ती लाईन काय आहेत रे, आपली पहिली लाईन होती. हे 10 कुठले, हे कठोर व्यंजन आहे. कठोर व्यंजनाला श्वास व्यंजन म्हटलं जातं. हे झालं कठोर. कठोराला पर्याय नाव आहे श्वास, श्वासला पर्याय नाव आहे अघोष. बघा, असे जर नाव आले आणि आपल्याला जर अनाव झालं नाही, आपल्याला परीक्षेत जर पर्याय नाव आलं आणि नाही समजलं, तर आपला येऊन आपला मार्क गेल्यासारखं आहे. मग कठोर व्यंजनाला कठोर व्यंजन का म्हणायचं, कारण त्यांचा उच्चार करताना कर्कश मोठ्या आवाजात होतो आणि म्हणून त्याला कठोर व्यंजन म्हणतात. श्वास व्यंजन का म्हणायचं, कारण कठोर व्यंजनाचा उच्चार करत असताना श्वासोश्वासाचा उपयोग होतो आणि म्हणून त्याला श्वास व्यंजन म्हणायचं. आणि आघोष का म्हणायचं, हेही पर्याय नाव दिले. तर जे घोष आहेत, जे मृदू आहेत, जे नाद व्यंजन आहेत, ते त्यांच्यापासून हे अलिप्त आहे, वेगळं आहे, त्यांच्यापासून अपोजिट असल्यासारखं आहे. कारण त्यांचा उच्चार मृदू मऊ कोमल असा होतो, याचा होत नाही. त्याचा घोष निर्माण होतो, नाद निर्माण होतो. त्याचा घोष निर्माण होतो म्हणून त्याला घोष व्यंजन म्हटलं जातं मृदू व्यंजनाला. आणि इथं काय म्हटलं जातं, ह्यांचा घोष निर्माण होत नाही म्हणून त्याला आघोष. प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगणार, प्रत्येक अक्षराचा अर्थ तुम्हाला सांगणार. फक्त समजून घेण्याची आपल्याकडे तेवढी दानत पाहिजे, आपल्याला समजून घेण्याची तेवढी ग्रास्पिंग पॉवर पाहिजे. आणि हे समजलंच पाहिजे, कारण परीक्षेत तुम्हाला एका प्रकरणावर 1, 2, 3 मार्क विचारले जातात, ते मिळवता आले पाहिजेत. ना ते एवढं ऐकून तुम्ही जर वर्ण केलं की विषय संपला तुमचा. कारण
अचानक परत कुठलीच गोष्ट आठवत नसते, त्यामुळे बेसिक टू ऍडव्हान्स सगळं शिकणं गरजेचं असतं. आता ही जे दुसरी लाईन आपली, ही जी आहे हे मृदू व्यंजन आहे. हे काय रे? मृदू व्यंजन आहे. मृदू व्यंजनाला नाद व्यंजन म्हणतात, नाद व्यंजनाला घोष व्यंजन म्हणतात, घोष व्यंजन म्हणतात, बरोबर ना? आणि मग मृदू मऊ कोमल यांचा उच्चार बघा ना, यांचा ढ घ भ ब, ह्याच्यात काय रे असं काय कडकपणा वाटतो का तुम्हाला? नाही, कारण यांचा उच्चार करताना मृदू मऊ कोमल असा होतोय, आणि मृदू मऊ कोमल असा उच्चार होतो, आणि म्हणून त्यांना मृदू व्यंजन किंवा त्यांच्यामध्ये नाद निर्माण होतो किंवा घोष निर्माण होतो, आणि म्हणून त्यांना हे मूळची 10 दाखवले. पुढे आपण ऍडिशन करणार. हे आहेत आपले, ओळख झाली आता, ह्यांची परिचय झाला आपला, बरोबर ना? हे आहेत आपले अनुनासिक, हे आहेत आपले परस्वर्ण, हे आहेत आपले पंचमवर्ण. पंचमवर्ण का म्हणायचं? कारण 1 2 3 4 आणि 5 पाचव्या स्थानावर आहेत, म्हणून यांना काय म्हणायचं? पंचमवर्ण म्हणायचं. हे 5 आहेत म्हणून पंचमवर्ण म्हणायचं नाही. परस्वर्ण का म्हणायचं? कारण त्यांच्या लाईनीतलं सवर्ण गटातील शेवटचं येतो, म्हणून परस्वर्ण ते अनुनासिकाने लिहिले जातात. याने आपण लिहून बघितलं ना, भांडण, वेदांत, अंजली, हे शब्द आपण अनुनासिकेने लिहिले. हे लिहिले हे तत्सम शब्द असतात, आणि तत्सम शब्द शुद्ध असतात. यापैकी तुम्हाला शुद्ध शब्दापैकी तुम्हाला विचारला जातो. व्याकरण एका चॅप्टर वरती दुसरा चॅप्टर अवलंबून असतो. हे त्याचं बेसिक असेल तर पुढे उपयोजनात्मक प्रश्न होतो. आता उपयोजनात्मक म्हणजे काय? तर उपयोजनात्मक प्रश्न म्हणजे काय? तर 2 प्रकरणावर एक प्रश्न तयार केला जातो, त्याला उपयोजनात्मक म्हटलं जातं. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. अवर्गीय व्यंजन आपल्याला माहित झालंय. अवर्गीय व्यंजन एकूण 9 आहे. हे मी तुम्हाला स्वरूपच सांगतोय, आणि तुम्ही समजून घेताना हे स्वरूप समजायला पाहिजे, यांची ओळख झाली पाहिजे. आपण एखाद्या व्यक्तीची ओळख करतो का नाही, तसं आपल्याला फक्त आपल्याला एखादा अमेरिकेतला जरी आला ना, तर त्याला पण हे सगळं अगोदर समजूनच घ्यावं लागणार, त्याशिवाय त्याला मराठी भाषा येणार नाही. मग येर लव शेष हळ ही जे आहेत ना अवर्गीय व्यंजन आहेत, म्हणजे 25 आणि हे 9 किती झाले रे? हे 34 व्यंजन आहेत. हे आपल्याला यांची ओळख झाली, यांचं आपल्याला स्वरूप माहित झालं, बरोबर ना? आणि मग इथं दिलंय वर्गीय आणि अवर्गीय हे यांचे व्यंजनाचे 7 प्रकार पडतात. वर्गीय प्लस अवर्गीय व्यंजनाचे किती प्रकार आहेत, म्हणजे व्यंजनाचे किती प्रकार असं जर म्हटलं तर तुम्हाला 7 प्रकार आहेत असं कळायला सांगता आलं पाहिजे. मग 7 प्रकार कुठले सर? तर आता सांगितलेलं कठोर व्यंजनाचा एक, त्यानंतर दुसरा होता तो आपला नाद व्यंजन, मृदू व्यंजन, घोष व्यंजन म्हटलं त्याला. तिसरा प्रकार आहे आपल्याला अनुनासिक. व गायब आहे का त्याच्यातलं? बर, यर लव उच्चारलं होतं ना मी. आता टाईपरायटर एखाद्या वेळेस गजनी असू शकतो, एखाद्या विसरू शकतोय. टाईपरायटरला त्यांनी जर बॅच जॉईन केली असली माझी, तर ती सॅनिटायझर लावून आणेल बघा मला ती. ठीक आहे. आणि समजून घ्या, पांढरा शर्ट असले एखादा डॉट जर पडला ना, तर डॉटच दिसणार तुम्हाला. एखाद्या वेळेस 27 पाडा लिहिला आणि एक चुकलं की 9 लिहिलेले अक्षर लक्षात ठेवत नाही तुम्ही, एक चुकलेलं लक्षात राहत. आणि लक्षात ठेवा, छान. आता बघा, वर्गीय प्लस अवर्गीय 7 प्रकार पडतात. आणि मग 7 प्रकार कुठले सांगत होतो मी? कठोर व्यंजन, मृदू व्यंजन, अनुनासिक हे 3 झाले. तिकडं अवर्गीय मध्ये 4 आहेत, तिथं दिलेतच की वाटतं. कठोर व्यंजन एकूण 10 आहेत. मृदू व्यंजन त्याला नाद घोष म्हटलं जातं, इथं 10 आहेत. अनुनासिक परस्वर्ण हे 5 आहेत. त्यानंतर अवर्गीय म्हणजे 4 पडलं, अर्धस्वर आहे. त्यानंतर उष्मे आहे. त्यानंतर महाप्राण आहे, कुणाला महाप्राण पाहिजे तर महाप्राण आहे. आणि हे द्रविडियन वर्ण, म्हणजे द्रविडियन वर्णाला काय म्हटलं जातं? त्याला स्वतंत्र वर्ण म्हटलं जातं. हे असं आहे. ठीक आहे. आता एवढं म्हटलं लिहायचं म्हणजे एखादी चूक होणार बिचाऱ्याकडून, बरोबर ना? तर हे काय तर हे 7 प्रकार आहेत. कुणाचे? व्यंजनाचे 7 प्रकार पडलेत. कठोर व्यंजन आहे, मृदू व्यंजन आहे, अनुनासिक आहे, त्यानंतर अर्धस्वर आहे, अर्धस्वराला अंतस्थ स्वर म्हणतात, ईषद विवृत्त म्हणतात. का म्हणतात ते सगळं सांगतो, टेन्शन घेऊ नका. उष्मे त्याला घर्षक, घर्षकला परत सितकार म्हटलं जातं. कालिलकर व्याकरणकाराने त्याला सितकार वर्ण म्हटलेले. ईषद स्पृष्ट आहे, ईषद काय रे? स्पृष्ट, इथं स्पष्ट झाले, ईषद स्पृष्ट. ठीक आहे. आणि महाप्राण आणि द्रविडीन वर्ण, स्वतंत्र वर्ण, हे यांची 34वी विभागणी केली आहे. पण त्याचे प्रकार पडले. झेरॉक्स कसे करायचे आताच करून देतो झेरॉक्स, थोडं थांबा, एवढं अगोदर समजून घ्या. मी काय बोलतो तो मुद्दा महत्वाचा आहे. झेरॉक्स तुम्हाला कसं काढायचं मला फोन करा, मी सगळं सांगतो. तुम्ही काढा झेरॉक्स बिंदास, काय अडचण नाही तुम्हाला. फक्त इतरांना जर तुम्ही नोट्स देण्याचा प्रयत्न केला, जर फिरून कुठे आली, कारण बाहेर जाणार नाही, कारण तुम्ही पैसे देऊन नोट्स घेतलेले आहेत आणि पैसे देऊन क्लास लावलाय,
उगाच तुम्ही कुणाला तरी देऊन कुणाला तरी करून. आमच्या कॉन्सन्ट्रेट आहे की हा काय अडचण आहे कुणाला मी शिकवतोय त्याच्यात पटपट एकदा मेसेज टाका सगळे. समजत नाही समजतंय काय बोलतोय बोला पटपट. आता शिकवत असताना मेसेज टाकू नका तुम्ही, आता टाकून घ्या. चला 1 मिनिट देतो तुम्हाला. टाका प्रत्येकाचे काय काय मनातली सगळी संकल्पना बाहेर काढा एक वाक्यात. धन्यवाद धन्यवाद. संजना मॅडम एकदम शांत सांगतोय, परत एकदा रिवाइज करतो मी. ओम ग्रुपला ऍड झाला, त्याला टाकली नोट्स. तुम्ही ग्रुपला सुद्धा ऍड होईना. तुम्ही ग्रुपला ऍड झाले तर नोट्स टाकली, झेरॉक्स करून घ्या. सगळ्यांना समजतंय. खूप मस्त. प्रत्येक शब्द अर्थ कळतोय. ठीक आहे. प्रत्येक संकल्पना क्लिअर दर्जेदार सांगणार आणि क्वालिटी आहे याच्यात. आता तुमची ताकद कमी पडत असेल त्याला मी काय करू शकत नाही, त्याला एकच करू शकतो, तुम्ही लेक्चर पुन्हा पुन्हा बघा, मी रिवाइज करून देतो तुम्हाला नंतर. हे सगळं तुम्हाला शेवटी अजून जाताना ह्याच्यावरती एक छोटस रिवाइज करून घेईल मी. हे प्रकरण झालं ना, याच्यावर मागचे PYQ चे क्वेश्चन सोडून देतो, रिवाइज करतो आणि PYQ चे क्वेश्चन देतो बस. ऍड नाही तर मेसेज टाकायचा 9403 नंबरला. ठीक आहे. हे मधनं कोणतरी आलेत ना, त्यांचा जरा थोडासा प्रॉब्लेम आहे एक जणाचा. हा हो हो ग्रुपला आता आत्ता करू का ऍड लगेच? नाही करा. ओके छान श्वेता माळी. ओके समजणार मला माहिती आहे. आणि तुम्ही आज म्हणलं तुम्ही 10 वर्ष झालं शिकवतोय, त्याकरता मधून फास्ट होते का? फास्ट होत नाही. एवढ्या शांत संयमाने सरळ साध्या सोप्या शब्दात आणि एकही संकल्पना सोडत नाहीये. बेसिक टू ऍडव्हान्स शिकवतोय, दर्जेदार क्वालिटी आहे मला माहिती आहे. ठीक आहे. रोज क्लास होतो, रोज क्लास होतो, सगळ्यांना माहिती आहे. हा एखाद्या वेळेस अडचण येते. आता आज सुरक्षित सरांना अडचण आहे, बाहेर गावी गेलेत काल आणि आज आले नाहीत. ठीक आहे ना, एक दिवस अडचण अडचण असेल तर समजून घ्या. भरपूर लेक्चर दिलेत तुम्हाला बघायला, छान समजतंय. बरं ठीक आहे, सुरू करतो मी. पुढे राहिलेला घटक आपण घेऊया. स्पर्श व्यंजन अवर्गीय व्यंजन. चला आता आपण स्पर्श व्यंजनाबद्दलच बोलतोय तुम्हाला. डीप आहे मस्त. ओके हा तर स्पर्श व्यंजन वर्गीय व्यंजन आणि स्पष्ट इथं काय दिलंय? बरं ठीक आहे, चूक कट करतो. स्पर्श व्यंजनाला वर्गीय व्यंजन म्हणतात. स्पर्श व्यंजन ज्या व्यंजनाचा उच्चार करताना मुखविरातील येणारी जी हवा असते ती हवा जीभ, कंठ, तालू, मुर्दा, दंत यांना स्पर्श करत बाहेर येत असते. आपण आपलं मुखविवर आहे हे मुखविरातून आपण बोलत असताना ही जी स्पर्श व्यंजन आहेत ना, स्पर्श शब्दाचा अर्थ काय तुम्ही सांगा ना. मुखविरातून हवा येत असताना, हा मुखविरातून हवा येत असताना काय होते रे, तर ते स्पर्श करत येते. मग स्पर्श हे करण्याचे प्रकार आहेत. ते कुठल्या आपल्या मुखविराच्या अवयवाला स्पर्श होते ना, त्याच्यावरून त्याची नावं पडलेली. पण हे सगळी काय आहेत रे? स्पर्श व्यंजन. मग आता मला सांगा, जीभ आहे, त्यानंतर कंठ आहे, तालू आहे, मुर्दा आहे, हे टाळू लिहिले. ठीक आहे चालतंय. त्यानंतर दात आहे, ओठ आहे, यांना स्पर्श करते, त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात. मग या वर्णाचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला असतो. हे अडवणारी कोण आहेत? सिक्युरिटी फोर्स. तरी काही आहे, हे टच करता यांना स्पर्श होतो आणि यांचा उच्चार होतो. ठीक आहे. क पासून म पर्यंत म्हणजे क ख ग बरोबर ना, इथून भम पर्यंत जी आता स्पर्श व्यंजने 5 लाईनी लिहिल्या होत्या, ते क पासून कुठं म पर्यंतच्या 25 व्यंजनांना स्पर्श व्यंजने म्हणतात. इतकं दमाने सांगतो. त्यानंतर स्पर्श व्यंजनाचे क च ट त प असे 5 वर्ण नाही तर इथं काय रे?
वर्ग पडतात. काय पडतात? वर्ग पडतात. म्हणून त्यांना काय म्हटलंय? वर्गीय व्यंजन म्हटलं आहे. वर्गीय व्यंजन का म्हटलंय? तर याच्यामध्ये त्याचे क ची लाईन आहे, च ची लाईन आहे, ट ची लाईन आहे, त ची लाईन आहे, प ची लाईन आहे. ह्या ज्या लाईनीत ना ह्या सगळ्या लाईनी 5 आहेत. आणि 5 लाईनीमध्ये एका लाईनीमध्ये आडव्या लाईनीमध्ये 5 काहीतरी व्यंजन आहेत. आणि एकूण किती झाले? 25 झाले. आणि मग 25 जे आहेत ना ह्या 25 व्यंजनाचे 5 वर्ग पडले, म्हणून त्यांना वर्गीय व्यंजन म्हणतात. इतकं दमानी फास्ट सांगतोय. ठीक आहे. त्यानंतर प्रत्येक गटात येणारे 5 व्यंजन आणि त्यांचे उच्चारस्थान हे असे म्हणून त्यांना सवर्ण म्हणतात. म्हणजे काय? क ची लाईन आहे, क एकाच कंठात आहेत हे सगळे. क ख ग घ ग ही लाईन काय झाली? ही आडवी लाईन आहे ना, ती एकच उच्चारस्थान आहे त्यांचं. म्हणजे कुठलं? कंठातलं. बघा ना, क ख असं म्हणताना इथं बोट ठेवा बघा, असं व्हायब्रेट होतंय बघा, व्हायब्रेट होतंय. क ख ग होतंय का? बघा ना, तुम्ही अंगठा ठेवा, होतंय का बघा व्हायब्रेट. म्हणजे त्यांचे उच्चारस्थान तिथं कंठात आहे. आणि नसलं होत तर जोरात अंगठा दाबायचा. फक्त माझं नाव घेऊन नका. ठीक आहे. त्यानंतर पुढची लाईन काय आहे रे? आपली क ची झाल्यानंतर च ची, ट ची, त ची. तर अशा पद्धतीने ह्यांचे उच्चारस्थान आपण पुढे बघणार आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, ही लाईन आता सांगितलेली मी तुम्हाला. ठीक आहे. क ख ग घ ग हे काय रे? कंठ आहे. आता ही सवर्ण दिले. इतकं डायरेक्शन आणि इतकं रंगीबेरंगी शिक्षण, आनंददायी शिक्षण एवढं मला पण नव्हतं. ठीक आहे. तर हे जी 5 ची लाईन आहे, ही लाईन आहे ना, ही एकाच उच्चारस्थानावर आहे. ह्यांचं वर्ण सवर्ण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सवर्ण. त्यांचं उच्चारस्थान काय रे? कंठ. ते आपण आता शिकत नाही. फक्त सवर्ण ही संकल्पना इथं समजून सांगितली. आता काही संकल्पना तुम्हाला समजत नसतील तर पुन्हा पुन्हा नोट्स वाचा, पुन्हा पुन्हा व्हिडिओ तुमच्या समोर आहे, परत व्हिडिओ समोर ठेवा, समोर नोट्स ठेवा. काय करायचं? गडागडा लोळा पण शिका, कारण महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर स्पर्श व्यंजन आहे, त्याला वर्गीय व्यंजन आणि त्याला स्पष्ट व्यंजन आहे. असं कठोर व्यंजन, श्वास व्यंजन आणि आघोष व्यंजन. त्यातले जे 10 आहेत ना तुम्हाला सांगितले, क हे क ख बरोबर, च छ ट हे दिलेले सगळे काय आहेत रे? कठोर व्यंजन आहेत. आणि कठोर व्यंजनाला हे एकूण 10 येतं, हे मग सांगितलंय तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर पुढे मृदू व्यंजना, पुन्हा डबल डबल सांगतोय तुम्हाला. मृदू व्यंजना, मृदू, मऊ, कोमल, नाद व्यंजन म्हणतात त्याला, घोष व्यंजन म्हणतात. हे किती आहेत रे? हे 10 आहेत. त्यानंतर अनुनासिके, परवर्ण, परस्वर्ण, पंचमवर्ण किती आहेत रे? 5. हे 25 वर्णांचं चालू आहे आपले स्पर्श व्यंजन जे आहेत ना 25, त्यातले वरचे आत्ताचे 10, हे 10 20 आणि हे 5 किती तर 25. ह्यांचे 5 गट आहेत आणि म्हणजे 5 लाईनी आहेत, 5 वर्ग आहेत, म्हणून त्यांना वर्गीय व्यंजन म्हणतात. स्पर्श करत स्पर्श करत स्पर्श करत बाहेर येतात, म्हणून त्यांना स्पर्श व्यंजन म्हणतात. बरोबर ना? कठोर व्यंजन, कठोर असा, कर्कश असा, मोठा असा आवाज होतो. म्हणजे क च ट त प त्यातले जे आहेत ना, त्यातले कठोर व्यंजन पहिले उभ्या 2 लाईनी, ते कठोर व्यंजन आहेत. हे 3 नंबरची 4 नंबरची उभी लाईन आहे. हे 10 आहेत. म्हणजे हे मृदू व्यंजन आहे. ह्यांचा उच्चार करताना बघा ना उच्चार करून, तर यांचा उच्चार करताना काय होतं? मृदू, मऊ, कोमल असं होतं, म्हणून त्यांना मृदू व्यंजन म्हणतात. हे अनुनासिक, अनु म्हणजे नाकातून, नाकातून, नाकातून उच्चार होतो, थोडासा नाकातून. अनु म्हणजे जरासा, नासिक म्हणजे नाक, म्हणजे नाकातून उच्चार होतो, त्याला अनुनासिक म्हणतात. बरोबर ना? त्यानंतर परसवर्ण म्हणजे काय? पर म्हणजे परका, म्हणजे आपला नाही, लोकांचा. आणि सवर्ण म्हणजे अनुस्वारावरती, मग सांगितलं ना, ज्याच्यावरती अनुस्वार आहे ते सुवर्ण असतो, त्याच्या पुढचा मग कोण असणार? परवर्ण असणार. त्या गटातील सवर्ण म्हणजे शेवटचा अनुनासिक घेऊन, आणि पंचमवर्ण म्हणजे 5वा म्हणजे अनुनासिक. हे किती आहेत? असे 5 आहेत. कळतंय का? बघा, आता अभ्यास नसेल, गॅप असेल तर थोडंफार कळणार नाही, का मास्तरलाच कळत नाही. ठीक आहे. कठोर व्यंजन, ज्या व्यंजनाचा उच्चार करताना खणखणीत, कठीण, तीव्र, अवघड, मोठा असतो, अशा व्यंजनांना कठोर व्यंजन म्हणतात. त्यानंतर कठोर व्यंजनाचा उच्चार करताना श्वासोश्वासाचा उपयोग केला जातो, म्हणून त्याला श्वास व्यंजन देखील म्हटलं जातं. जेव्हा नाद किंवा घोष निर्माण होत नाही तेव्हा त्याला आघोष वर्ण म्हटलं जातं. हे टोटल इथं दाखवलेत. एकूण कठोर व्यंजन किती? 13. किती? 13. हे श स स हे काय रे? मूळचे उष्मे वर्ण आहेत, ते एकदा महाप्राणमध्ये जातात आणि इकडे कठोर मध्ये बी येतात. एकूण 52 वर्णमाला ना, त्यांची तुम्हाला टोटल
कुठला कोण आहे काय सगळं सांगणार आहे, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. त्यानंतर इथं बघा, मृदू व्यंजन त्याला नाद व्यंजन म्हणतात. ज्या व्यंजनाचा उच्चार मृदू, मऊ, कोमल तसेच हळू असतो अशा व्यंजनांना मृदू व्यंजन म्हणतात. मृदू व्यंजनाला नाद व्यंजन किंवा घोष व्यंजन म्हणतात. त्याचबरोबर मूळ मृदू व्यंजन 10 आहेत, हे कंसात दिलेत. त्याचबरोबर एकूण मृदू व्यंजन 21 आहेत. आता मृदू व्यंजन पहिली मूळची जी आहेत ना आपली क ची लाईन असणारी पहिले 2 उभ्या लाईनी सोडून त्यानंतरच्या तिसरी आणि चौथी लाईन ही मृदू व्यंजनाची लाईन आहे. म्हणजे एकूण ते 10 आहेत. ते 10 हे दिलेले बघा ना, क ख ग आणि ग म्हणजे तिसरी उभी लाईन आणि चौथी उभी लाईन हे परत खाली क च छ बरोबर, परत ज झ असे ना, ट ठ परत ड ढ असं हे उभ्या 2 लाईनी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची हे 10. 21 कुठले आले तर हे 10 अनुनासिक किती आहेत आपले त्यातले 5 बरोबर ना, अधिक अर्ध स्वर आहेत 4, महाप्राण 1 आणि स्वतंत्र वर्ण 1. हे सगळे मिळून त्यांना म्हणायचं मृदू व्यंजन. खूप महत्वाची संकल्पना आहे. ज्यांना ही संकल्पना समजणार नाही त्याला संधी समजणार नाही, हे लिहून देतो तुम्हाला. म्हणून हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. भले तुम्हाला माहित नसेल, भले तुमचा अभ्यास नसेल, भले तुमचा गॅप पडलेला असेल, भले तुम्हाला हे ऐकायला बरोबर वाटत नसेल, भले तुम्हाला वाटत असेल सरांनी फक्त वर्ण मोजकं सांगावं. कसं सांगू? परीक्षेत तुम्हाला पास करायचं म्हटल्यानंतर मी एवढं आत्मीयतेने प्रामाणिकपणे जीव तोडून सांगतोय. तेवढंच तुमचं कष्ट पाहिजे. थातूर मातूर कष्ट केले तर ते उपयोगी पडणार नाही, ते सारथी लागणार नाही, ते परीक्षेत आल्यानंतर समजणार नाही. अचानक तुम्हाला कुठलीच गोष्ट असं सरप्राईज भेटत नसते आणि ढगात गोळ्या बसून बसून किती बसणार आहेत. त्या काहीतरी गोष्टी आपल्याला अभ्यास करावाच लागणार आहे. म्हणून प्रामाणिकपणे अभ्यास करा. मी तुम्हाला सांगतोय ह्यातली एक एक संकल्पना तितकीच महत्वाची आणि दर्जेदार आहे. एकूण मृदू वर्ण किती येतात तर आता बघा इथं मृदू व्यंजन सांगितले 21, मृदू वर्ण किती येतं 37 बरोबर ना. मग कसं ओळखणार? एकूण टोटल आपले 52 आहेत. 52 मधले 2 बाजूला काढा कारण ते विशेष संयुक्त व्यंजन आहे. विशेष संयुक्त व्यंजन किती येतं तर एकूण विशेष संयुक्त व्यंजन 2 आहेत. ते बाजूला ठेवा. क्ष आणि ज्ञ राहिले किती 50 बरोबर ना. 50 मधले कठोर व्यंजन आपले एकूण किती सांगितले 13 आणि 13 सोडून म्हणजे 50 मधून 13 गेले खाली राहिले 37. ह्या 37 मध्ये काय तर एकूण मृदू वर्ण आहेत. मग त्यांच्यामध्ये स्वरांचं स्वर येतात, स्वरादी येतात, बरंच काय काय ते खाली दिले असेल ते. ठीक आहे. तर अनुनासिक पंचमवर्ण परस्वर्ण ज्या वर्णांचा उच्चार स्वतःच्या असणाऱ्या उच्चार स्थानाबरोबरच नासिकेतून म्हणजे नाकातून होतो त्याला काय म्हणतात अनुनासिक म्हणतात. अनुनासिके अनुस्वाराच्या ऐवजी वापरता येतात म्हणून त्यांना परस्वर्ण म्हणतात. सांगितलं तुम्हाला मग. त्यानंतर परस्वर्णाने लिहिलेले म्हणजे त्यांचा उच्चार अस्पष्ट असतो, ओझरता असतो. म्हणजे भांडण शब्द ते न लिहिलं, वेदांत शब्द न नळाचं जोडून लिहिलं ते म्हणजे परस्वर्णाने लिहिलं असं म्हणायचं. आणि परस्वर्णाने लिहिलेले म्हणजेच त्यांचा उच्चार अस्पष्ट आणि ओझरता असतो, म्हणजे खणखणीत उच्चार नसतो त्यांचा. ठीक आहे. त्यानंतर स्पर्श व्यंजन गटात अनुनासिके 5व्या स्थानावर येतात म्हणून त्यांना पंचमवर्ण असं म्हटलं जातं. अनुनासिके एकूण 5 आहेत, त्या अशा पुढील प्रमाणे आहेत. त्यानंतर अनुस्वाराच्या ऐवजी परस्वर्ण वापरून कसं लिहायचंय ते सांगितलंय. अनुनासिक म्हणजे मराठीत परस्वर्ण होय. अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो. त्यानंतर अनुस्वारयुक्त शब्द परस्वर्ण वापरून लिहिता येतात. वरती लिहिलेत मी. अनुस्वारापुढे स्पर्श व्यंजन आल्यास त्याचा उच्चार त्या पुढील व्यंजनाच्या वर्गातील शेवटचा अनुनासिक घ्यायचंय. म्हणजे वेदांत शब्द असेल तर वेदांतामध्ये तिथं त्या तच्या पुढे न बाणाचं कसं येतंय बघा. मी असं इथं शब्द लिहिलंय की भांडण मागाचा शब्द घेतो, भांडण शब्द लिहिलाय तर हे जे आहे ना ते काय सांगतंय हे काढायचं आणि भांडण शब्द असा लिहायचा असं त्याचं म्हणणं आहे. अनुस्वाराच्या स्पर्श व्यंजन जे आहे आल्यास, हे स्पर्श व्यंजन आलं का नाही त्यातलं स्पर्श व्यंजन आल्यास काय करायचंय त्याचा उच्चार पुढील व्यंजनाच्या वर्गातील शेवटच्या अनुनासिकासारखा म्हणजेच यांचा 5 वर्णासारखा होतो. ठीक आहे. त्याचबरोबर एक शेवटचा घटक हे उदाहरण घेऊ तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. गंगा शब्द आहे, गंगा शब्द आहे दिसतंय ना तुम्हाला, हा दिसतंय. गंगा शब्द आहे तर तो कसा लिहायचा आहे हे अनुस्वार काढायचा आहे. त्याच्या पुढचं हे शब्द स्पर्श व्यंजन 25 पैकी एक आहे. तर काय करायचं ह्या ग च्या लाईनीतले क ख ग घ ग
हे अनुस्वार काढायचा आणि हे ग घ्यायचंय तयार करायचं. हे काय करायचंय क काढायचंय, त्याच्या पुढे कोण आहे हा ग आहे, आणि ग काय करायचंय ग च्या लाईनीतलं शेवटी काय येणार आहे गच येणार आहे, आणि कंगन तयार होत आहे. रंजना शब्द आहे, रंजनातलं हे न र काढाय अनुस्वार काढायचा र वरला, आणि त्याच्या पुढचा शब्द काय रे ज आहे. ठीक आहे, तर हे ज आणि ज च्या लाईनीतलं च छ ज झ य येत आहे, म्हणजे इथं ते न त्र सारखं येत आहे. इथं असं लिहायचंय ते, हे असं अंजली शब्द लिहून दाखवला होता, इथं अंजली शब्द पण लिहिलाय. इथं ज जोडलंय, हे ज नाही, हे असं य आहे किंवा न म्हणा त्याला. कंठ शब्द असा लिहायचा आहे, बरोबर ना. कंठ मधलं ठ च्या लाईनीतलं ट ठ ड ढ नाही. संत शब्द आहे, तर त बघायचं, या अनुसाराच्या पुढचं अक्षर बघायचं राजा, आणि पुढच्या अक्षरातलं त्यातलं त थ द ध न अशा पद्धतीने आहे. संधी शब्द लिहिलाय, तर संधी शब्द लिहित असताना इथं लिहिलंच नाही त्याने वाघाने, असा संधी शब्द लिहावा लागणार आहे. असा अनुस्वार काढायचा, परस्वरणाने लिहायचा आहे. आंबा शब्द आहे, ब मध्ये प फ ब भ म असं येणार आहे, क्लिअर दिसत नाही. ठीक आहे, कळलंय ना, मी बोलतोय ना सगळं. आता इथं काय कलर बदलू शकत नाही मी याचा. ठीक आहे, गंमत शब्द आहे, तर इथं म आहे ना, तर त्या म ला म जोडलं जात आहे, अशा पद्धतीने आहे. एकापेक्षा जास्त अक्षर परस्वरणाने लिहून, म्हणजे संबंध शब्द आहे बघा, तुम्हाला दिसत नसतं तर इकडे लिहितो बाबा, संबंध. आता एकापेक्षा दोन अक्षर आले तर शब्द लिहावा लागेल असा. इथं म लिहायचंय आणि इथं लिहायचंय संबंध असा शब्द लिहायचा. अंतरंग शब्द आहे, इथं दिलाय का, दिलाय अंतरंग शब्द आहे. तर काय करावं लागेल, त च्या लाईनीतलं न असतंय, म्हणजे हे अंत, आणि रंगाचे शब्द पुढे काय लिहायचं, हे र लिहायचं आणि इथं ग लिहायचं, असं लिहायचं. हा शब्द अलीकडे लिहित नाहीत, हा शब्द मराठीत लिहित नाहीत, हे संस्कृत मध्ये लिहिलं जातं. पण मराठी भाषा ही संस्कृत आणि प्राकृत भाषेपासून तयार झालेली आहे, म्हणून तिला परस्वरणाने लिहायचं म्हटलं तर हे परीक्षेला नक्की येणार, म्हटलं की येणार आहे. ठीक आहे, तर बरंच आपण आपल्या ह्याच्यामध्ये काही गोष्टी शिकलो. आता शेवटचा एक घटक ह्यातला आहे तो समजून घ्या. अनुस्वार आणि परस्वर्ण हे शब्द लिहित असताना आपण परस्वरणाने पण लिहिलंय आणि यांनी पण लिहिलंय, परंतु काही शब्द असे आहेत की ते मराठीत दोन्ही अर्थाने वापरले जातात. दोन्ही अर्थाने कसे, आता इथं शब्द लिहिलाय बघा वेदांत, अनुस्वार, आणि हे आहे परस्वर्ण. परस्वर्णाने लिहिलेला आणि दोन्ही पण शब्द मराठीत येतात. मी आता तुम्हाला सांगितलं की परस्वर्णाने लिहिलेले जे शब्द आहेत ते संस्कृत मध्ये असतात, मराठीत लिहित नाहीत. परंतु द्विअर्थाने किंवा वेगळ्या अर्थाने वापरायचा असेल तर मात्र लिहिला जातो. मग वेदांत शब्द लिहिलाय, वेदांत जर अनुस्वार दिलाय, ह्याच्यावर परीक्षेत प्रश्न विचारलाय, वेदांत अनुस्वार जर दिलेला असेल तर तो त्याचा अर्थ होतो वेदामध्ये. आता वेदांत दिलाय तर त्याचा अर्थ होतो वेदामध्ये, पण इथं दिलाय वेदांत, न ला त जोडलंय, परस्वर्णाने लिहिलंय, तर त्याला काय म्हणायचं, वेदांचा शेवट म्हणायचं, शेवट म्हणायचं. सुखांत लिहिलंय, अनुस्वार दिलाय, तर सुखामध्ये ह्याचा अर्थ असा होतो. पण सुखांत आता तुम्हाला अवघड वाटेल, पण ज्या दिवशी तुम्ही परीक्षेला जाताल त्या दिवशी जर तुम्ही अभ्यास करून गेला असाल तर तुम्हाला आपलीच माळी सरचीच आठवण होणार, आणि तो प्रश्न तुम्ही आनंदाने सोडवणार, एकही मार्क तुमचा जाणार नाही. कारण कसं असतं, जिथं त्रास असतो, जिथं कष्ट असतं, तिथंच यश दडलेलं असतं. सुखांत शब्द लिहिलाय, न ला त लिहिलंय, परस्वर्ण लिहिलंय, म्हणजे सुखाचा शेवट आहे. देहांत लिहिलंय म्हणजे देहामध्ये, आणि देहांत न ला त जोडलंय म्हणजे देहाचा शेवट. इथं दिलंय स्वरांत म्हणजे स्वरामध्ये, आणि स्वरांत म्हणजे स्वरांचा शेवट. शालांत म्हणजे शाळेमध्ये, आणि शालांत म्हणजे शाळेचं शेवट, म्हणजे शेवटी आपण वाट आतुरतेने पाहतो ना शाळा सुटायची. तर इथं दिलंय बघा, हे काही शब्द आहेत बघा, परांमुख आहे, दीडमुख आहे, वांग निश्चय, वांगमय, हे शब्द मूळचे तत्सम आहेत, हे असेच लिहायचे, ह्याच्यामध्ये काही बदल करायचा नाही. तर अशा पद्धतीने बरेच आपली वर्णमाला इन डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगणार आहे, शिकवतोय, आणि इथून पुढेही आपण त्याच पद्धतीने शिकणार आहोत. तर खूप दर्जेदार शिकवतोय असं मला तर वैयक्तिक माहिती आहे, कारण मी ऑफलाईनला बऱ्याच दिवस शिकवतोय, 10 वर्ष झालं शिकवतोय, आणि म्हणून मला माहिती आहे की ह्याच्यामध्ये काय तथ्य दडलेलं आहे, आणि मी जे काय सांगतोय ते तितकंच महत्वाचं आहे. कुठलाही पेपर असू दे तुमचा, हे चिल्लर पेपर आहे सरळ सेवेचे, इन डिटेल्स मध्ये कुठलाही असू द्या, शांततेचा काळ आहे, खूप काही शिकून घ्या आणि निश्चितपणे तुम्हाला मार्क मिळणार आहे. कारण आता जगात तुमचं कोणीच कोणाचं नाही जवळच. ज्यावेळेस तुम्ही नोकरी लागताना त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुम्हाला एक स्टेटस निर्माण होणार आहे, आणि त्यावेळेस तुमचं स्टेटस लोक ठेवणार आहेत,
आता तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा असतो, परंतु ज्यावेळेस तुम्हाला यश मिळतं ना, त्यावेळेस सगळी लोक तुमच्याकडे एक वेगळ्या अँगलने बघण्याचा प्रयत्न करतात आणि तो अँगल मिळवण्यासाठी तुम्हाला खूप छान कष्ट करावं लागतं आणि ते कष्ट केल्याशिवाय मजा नाही. कारण सुंदर चरित्र कोणाकडून उसणं मिळत नसतं, मी तुम्हाला वारंवार सांगतो. ते स्वतः निर्माण करावं लागतं. स्वतः निर्माण करण्यासाठी अभ्यास करताना कुणाच्या अंगाला भूक पडलेत असं तुम्ही कधी ऐकलं नसेल, बरोबर ना? नाहीतर या जगामध्ये काहीच कुणालाच किंमत नाही. आणि म्हणून निश्चितपणे एक दिवस असा तुमचा आणून देणार आहे माळी सर. श्री अकॅडमी मध्ये तुम्ही प्रवेश घेतलाय, निश्चितपणे तुम्हाला तुमच्या परीक्षेपर्यंत निश्चित ध्येयापर्यंत पोहोचवणार आहे. कितीही परीक्षा कधीही येऊ द्या, पण तुम्हाला नंबर एक म्हटले की नंबर एक क्वालिटी शिकवणार. फक्त तुम्ही अभ्यास करा, तुमचा गॅप असू द्या, तो गॅप भरून काढा, पुन्हा पुन्हा वाचन करा. त्याला पर्याय नाही, त्याला दुसरा पर्याय नाही की परीक्षेत मार्ग मिळतात. ठीक आहे. जाताना आपला 2 मिनिटाचा वेळ असतो आनंदाचा. जाताना तुम्ही खुशीत मस्तपैकी ज्यांनी जेवण केलंय त्यांनी जेवण करण्यासाठी किंवा आनंदात निवांत झोपण्यासाठी एक चुटकुला सांगत असतो विनोदाचा, ते सांगतो आणि थांबतो. 2 वेळी असतात, 2 वेळी असतात आणि एक वेड गहू कापत असत. 2 वेळी असतात, त्यातलं एक वेड गहू कापत असतं. गहू कापताना तो असं वाकलेला असतो आणि वाकल्यानंतर तो काय करतो माहिती का, असं गहू कापताना, आता गहू कशाने कापील, मोबाईलने कापील का, नाही, विळा असतो त्याच्या हातमध्ये. आणि मग गहू कापताना दुसरं की वेड तिथनं त्याच्या त्या शेताच्या बांधापासून वाटेवरनं पाऊलवाटाने चाललेला असतो. मग तो असतो पुष्पा, त्याची चप्पल तुटलेली असते आणि मग तो असा चप्पल खरडीत खरडीत चालला की त्या येड्याला, पहिले जे येडं गहू कापतं ना त्याला ते ऐकू जात आणि ऐकू गेल्यानंतर ते असं विळा घेऊन उभा राहत. आता विळा घेऊन उभा राहिल्यानंतर त्याने असं फिरून बघितलं आणि फिरून बघितल्यानंतर ही जे येडं असतं ना पहिलं, आता ती पण कोण असणार आहे, येडच आहे, आणि ही कोण आहे, येडच आहे. मग त्या येड्याने असं उभं राहिलं आणि येडा घेऊन उभं राहिलं की ही येडं पळायला लागलं. पुष्पा पुष्पा वेडा होता तो. आणि जे पळायला लागलं तुम्हाला सांगतो, इतकं पळालं, इतकं 2-4 किलोमीटर चांगलं पडलं. आता ती येडं पळायला लागल्यामुळे ही कोण आहे, ही येडच आहे. आणि मग हे पण येडं त्याच्या मागं, ती येडं पुढी, ही येडं मागं, ती येडं पुढी, ही येडं मागं. असं 2-4 किलोमीटर पडल्यानंतर पुढचं येडं वड्यात जाऊन असं उलट तिलट करून 2-4 कलांट एवढ्या खाऊन पडलं. आणि पडल्यानंतर मागचं येडं तेवढं तावा तावाने पळत त्याच्याकडे जात होतं आणि गेलं. आणि गेल्यानंतर म्हणला, शिवलं का नाही तुला? ती पुढचं येडं म्हणला, तुला शिवायचं होतं तर तू तिथं शिवायचं ना, इतक्या लांब कशाला ताणायचं. ठीक आहे, कळलं असेल. काय अडचण बोला बरं. हा, आता बोला, कोणाकोणाची काय अडचण आहे, 2 मिनिटं. फास्ट अडचणी कोणाकोणाच्यात. सर तुम्हाला कॉल करण्याची वेळ सांगा. कधीही करा, काही अडचण नाही, फक्त लेक्चरच्या टायमिंग मध्ये करू नका. कॉल करायच्या अगोदर एक मेसेज करा, काय अडचण असेल ते अगोदर मेसेजवर मिटत असेल तर मेसेजवर मिटू. सारखं जर बोलायचं म्हणलं ना, हे सगळं दुखतं. ठीक आहे, वेड्याचं कळलं काही घ्यांना. बोला, आणखी काय अडचण. टेलिग्रामच्या नोट्स ओपन नाही होत. हा, काही जणांच्या ओपन झाल्या, काही जणांच्या ओपन नाही झाल्या. त्यामुळे मी काय केलं, तुम्हाला ग्रुपला नोट्स टाकली. आता देखील आता ह्या नवीन नोट्स तुम्हाला एक एक लिहितोय ना मी, ते तुम्हाला तुमच्या ग्रुपला टाकतो. ठीक आहे, ग्रुपला ऍड केलं नाही, 4-5 वेळेस सांगितलं ग्रुपला ऍड मी सगळ्यांना करतो. ग्रुपला मला ऍड करण्यासाठी मेसेज टाका. ज्यांनी ज्यांनी टाकले त्यांना केले, तुम्ही टाका. 9403-388-249 या नंबरला, 9403-388-249 या नंबरला काय करायचं, हाय करा, ग्रुपला ऍड करा म्हणायचं. झाल्या सर, काय झालं? बरं ठीक आहे. नोट्स काय लिहायची गरज नाही, तुमच्याकडे नोट्स फक्त झेरॉक्स करून घ्या. अरे बॅचचा जेवढी प्राइस आहे त्यात तुम्ही कागद ते नोट्स लिहिलेल्या बघा, किती हँड रायटिंग आणि किती लिहिले, 4-4, 5-5 वेळेस नोट्स लिहिले आणि त्या प्रत्येक वेळेस सारख्या लिहावे लागतात. आणि त्याच्या पीपीटी बनवणं आणि परत तुम्हाला शिकवणं सोपी गोष्ट नाही मित्रांनो. सर रोज जे शिकवले ते नोट्स खूप कुठे भेटतील ते सांगतोय ना, ग्रुपला आहे ना, ग्रुपला टाकतो. ग्रुपला ऍड नसतील तर आधी ऍड व्हा. आणि आता पण टाकतो, डबल एकदा टाकतो नवीन नोट्स. ओके, काय प्रॉब्लेम कोणाचा, फास्ट बोला. नोट्स डाउनलोड झाले आहेत, धन्यवाद, शुभेच्छा तुम्हाला. हा, पुढचं लेक्चर नाही आज, म्हणून बोला म्हणतो, तुम्हाला काय अडचण असेल तर. कट करते ना ते रेकॉर्डिंग.
हे नाही रेकॉर्डिंग स्टॉप करते. बोला बोला, काय अडचण असेल तर 1 मिनिट शेवटचा